पालक आपल्या मुलांना दिवसरात्र काबाड कष्ट करून चांगले शिक्षण देण्याकरता चांगल्या शाळेत कसा प्रवेश मिळेल यासाठी धडपड करीत असतो। कारण त्यांना अपेक्षा असते की माझा पाल्य हा चांगले शिक्षण घेऊन आपले नाव मोठे करेल, म्हणून चांगल्या शाळेत शिक्षण घेण्याकरता प्रयत्न करत असतो। परंतु पालक देखील मोठमोठ्या बिल्डिंगा बघून शाळेची निवड करते की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होता। मोठमोठ्या बिल्डिंगामधून शिकवणारे शिक्षक हे खरोखर शिकवण्यायोग्य आहेत का हे देखील तपासले पाहिजे। नमस्कार, मी सुनील भोळे आणि आपण पाहता साक्षीदार न्यूज। जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। गेल्या 8 दिवसांपासून जळगाव शहरातील ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलचे शिक्षक गिरीश तायडे हे उपोषणाला बसले आहेत। जेव्हा एखादा शिक्षक ज्या शाळेत नोकरी करतो आणि त्याच शाळेच्या विरोधात उपोषणाला बसतो तेव्हा कारणही नक्की तसेच असेल। तायडे यांनी सांगितले की शाळेमध्ये शिक्षक घेत असताना त्यांचे शिक्षण पूर्ण नसते, मुलांना पिण्यासाठी आरोग्य पाणी नसते, मुलांना सुखसुविधा नाही। तायडे यांनी चक्क ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलच्या प्रशासनाला खुले आवाहन केले आहे। जर मी चुकीचा असेल तर त्यांनी समोर यावे। गिरीश कुंदन तायडे सर, ओरियन स्टेट बोर्ड शाळेमध्ये मी पालकही आहे आणि शिक्षकही आहे। तिथं विद्यार्थ्यांवर जो अन्याय होतो आहे किंवा होत आलेला आहे आणि शिक्षकांवर जो अन्याय होतो आहे आणि होत आलेला आहे त्याच्या विरुद्ध आता म्हणजे जो अन्याय झाला त्याच्या विरुद्ध मी इथं बसलेलो आहे। त्या सर्वांना न्याय मिळायलाच पाहिजे, विद्यार्थ्यांनाही न्याय मिळायला पाहिजे आणि शिक्षकांनाही न्याय मिळायला पाहिजे। कारण यांचं आता म्हणजे अति झालेलं आहे, हे ऐकून घ्यायला तयार नाही आणि आपण त्यांना जे ॲप्लिकेशन देतो त्यांना ते जुमानत नाही। आता माझ्या 5 मागण्या आहे, त्याच्यातली तुम्हाला पहिली मागणी मी सांगतो बघा। उत्तम व योग्य शैक्षणिक अर्हता असलेले शिक्षक, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल शाळा शिकवण्यास ते घेत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिकवू शकत नाही व विद्यार्थी यांचे भविष्य अंधारात आहे। आता आमच्या शाळेचे जे प्रिन्सिपल आहे ते जर क्वालिफाईड असतील तर त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट घेऊन इथं यावं व जनतेला दाखवावं की ते क्वालिफाईड आहे म्हणून। कारण त्यांना मॅनेजमेंट घेऊन आलं आणि सांगितलं एक प्रिन्सिपल, तसं होत नाही। त्यांचं कोणतंही डॉक्युमेंटेशन आम्ही पाहिलेलं नाही, त्यांचं क्वालिफिकेशन त्यांनी सादर करावं। त्याच्यानंतर नियमानुसार त्यांनी 2 पिरियड घ्यायला पाहिजे, ते त्यांचे बसलेले असतात, कधीच पिरियड घेत नाही, म्हणजे हे चुकीचं आहे सर। तर त्याच्यामुळे ते त्या पोस्टच्या लायक आहे की नाही हाच क्वेश्चन मार्क आहे आणि जर ते असतील तर त्यांनी सिद्ध करावं आणि पोस्टवर बसावं। व्हाईस प्रिन्सिपलचंही सेम, त्यांची अपॉइंटमेंट झाल्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल ते एका मॅडमला घेऊन आले आणि म्हणाली हे की यांना मॅनेजमेंटने व्हाईस प्रिन्सिपल केला आहे। मग तुम्ही कोणत्या बेसवर त्यांना व्हाईस प्रिन्सिपल केलं, त्यांची तुम्ही डिग्री सांगा, त्यांचा एक्सपिरियन्स सांगा कशामुळे। त्याच्यानंतर ते तिथे जे टीचर घेतात ते फक्त BA झालेला किंवा BCom झालेला, नाहीतर मग BCom BEd काहीतरी असं ते जोडून तिथं त्यांना जॉब देतात। आणि जेव्हा हे अनक्वालिफाईड टीचर जेव्हा शिकवतात आणि त्यांना समजतं की त्यांची लाईफ वेस्ट जाते आहे, मग ते जेव्हा म्हणतात की आमची सॅलरी वाढवा, हे करा, तेव्हा ते मी तुम्हाला जे लेटर दिलं त्याच्यावरती साईन आहे मॅनेजमेंटची, ते एक रिझन देतात की तुम्ही क्वालिफाईड नाही आणि त्यांना काढून टाकतात। म्हणजे 3-4 वर्ष ते असे काढत राहतात आणि ते लोक त्यांना विचारा की प्रत्येक वर्षी त्यांचे किती टीचर सोडून जातात आणि किती जॉईन होतात, म्हणजे ते क्वालिफाईड घेत नाही, त्याच्यामुळे क्वालिटीवर ते कसं काय बोलतात। आता माझ्याजवळ 2 पुस्तकं आहे सर, माझा मुलगा 2nd स्टँडर्डमध्ये आहे, हे एक पुस्तक आहे मॅथचं आणि एक आहे इंग्लिशचं। एकाची किंमत आहे 505 रुपये आणि एकाची किंमत आहे 450 रुपये। पुस्तकं जशी तुमच्या क्वालिटीची आहे तशी तुमचे टीचर क्वालिटीचे आहे का, आणि जर आहे तर त्यांचं क्वालिफिकेशन तुम्ही जनतेला सांगा की ते क्वालिफाईड आहे म्हणून। ते क्वालिफाईड टीचर घेत नाही, त्यांना कमी पगारावर ते जॉबला ठेवतात आणि जेव्हा ते पगार मागतात तेव्हा त्यांना सांगतात तुम्ही अनक्वालिफाईड आहे आणि त्यांना काढून टाकतात। त्याचा पुरावा माझ्याजवळ आहे, मी त्यांना केव्हाही दाखवायला तयार आहे। दुसरी गोष्ट, ते नेहमी आणि जे क्वालिफाईड टीचर आहे, तर जसं आता मी तिथं क्वालिफाईड टीचर आहे, माझं MA BEd इंग्लिश आहे, त्यांनी 2 वर्ष झाले मला इतिहास शिकवायला दिलं होतं, मग त्यांनी कोणत्या बेसवर दिलं त्यांना कळत नाही की फर्स्ट मेथड माझी इंग्लिश आहे, 2nd जॉग्राफी आहे, त्याच्यातला कोणता तरी एक विषय किंवा 2 विषय मला शिकवायला पाहिजे होते। म्हणजे याला म्हणतात सर डिग्रेडेशन ऑफ द टीचर। टीचरची क्वालिटी खराब करतात, ते त्याला मेंटली डिस्टर्ब करतात, त्याला दुसरा विषय देऊन द्यायचा म्हणजे क्वालिटी संपली, म्हणजे असं करून ते शाळा चालवतात। मग त्याच्यामुळे काय होतं, कोणी पगारावर बोलतच नाही आणि जो बोलला त्याला टॉर्चर करायचं। आता मी त्यांना एप्रिल महिन्यामध्येच बोललो की तुम्ही चांगल्या क्वालिटीचे टीचर घ्या, तर ते मला म्हणाले की तुम्ही संस्थेच्या अगेन्स्ट बोलताय। त्यांनी माझी सॅलरी थांबवली आणि मला ज्या टीचरांनी सपोर्ट केला त्यांची पण सॅलरी थांबवली, म्हणजे इकॉनॉमिकली आता मला टॉर्चर करतायत। मग तुम्ही मला सांगा याच्यातून ते कोणती क्वालिटी देत आहे समाजाला, किंवा त्यांच्याजवळ अशी कोणती क्वालिटी आहे मग त्यांनी दाखवावी मला। आता सर तिथं विद्यार्थ्यांना कोणतीच सुविधा मिळत नाही। पहिली गोष्ट की तिथं बघा, तिथं पाण्याची सोय नाही आहे। आता आपण असं समजू की एक फ्लोअर आहे, एका फ्लोअरवरती 8 क्लास आहे, एका क्लासमध्ये 65 विद्यार्थी आहे, तिथं वॉश बेसिन हात धुण्याचं फक्त एकच आहे सर।
तुम्ही सांगा रिसेस ही 15 किंवा 20 मिनिटाची आहे, मुलं बाहेर हात धुवायला आले तर 20 मिनिटात किती मुलं हात धुवून वर्गात जातील आणि किती तिथे येतील? मग हे कोणती फॅसिलिटी देत आहे? त्यांच्या कम्प्युटर लॅबमध्ये जा, किती कम्प्युटर चालू आहे त्यांनाच विचारा, तुम्हाला कळेल की तिथं किती कम्प्युटर चालू आहे किंवा काय. त्यांच्या लायब्ररीमध्ये जा, त्यांची लायब्ररीची सुविधा चेक करा. त्यांच्या स्टाफ रूममध्ये जा, टीचरांना काय फॅसिलिटी आहे ते चेक करा. टीचरांना ते कोणत्या वेतन आयोगानुसार पगार देतात ते चेक करा. प्रत्येकाला 10-15 हजार असा पगार आहे. मग कोणता वेतन आयोग लावतात हे का यांनी स्वतः वेतन आयोग स्थापन केले आहे ते चेक करा. म्हणजे आणि त्यांनी जर मी चुकीचं असेल त्यांनी इथं येऊन सिद्ध करावं. इथं शिक्षणाधिकाऱ्यांना बोलवावं, कलेक्टर येतील, साहेब सगळे साहेब येतील, त्यांच्या समोर दाखवा ना तुम्ही तुमची क्वालिटी तर कळू द्या लोकांना की तुम्ही किती क्वालिफाईड आहे आणि काय आहे. बरं मॅनेजमेंटमध्ये सगळे उच्च शिक्षित लोक आहे ना, मग त्यांना कळत नाही की 1ली ते 5वीसाठी D.Ed पाहिजे, 6वी ते 10वीसाठी B.Ed कंपल्सरी आहे. तुम्ही असे स्टँडर्ड लोक का घेत नाही शिकवायला? म्हणजे तुम्ही कमी पगारामध्ये सगळं करायला बघतात. मग तुम्ही काय क्वालिटी मेंटेन करतात? आणि जशी तुम्ही बुकची क्वालिटी मेंटेन करतात, 500चं बुक, 550चं बुक, मग तुम्ही टीचरही तसे आणा ना. तर ते तसं करत नाही. त्याच्यामुळे मला उपोषणाला बसावं लागलं. टीचरांना वेतन आयोगानुसार पगार देत नाही, सेवा पुस्तिका देत नाही. त्यांनी इथं येऊन ते सिद्ध करावं की त्यांनी दिलाय म्हणून. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आमचा पगार बँकेत होतो सर, पण तो कोणत्या नियमाने होतो हे आजपर्यंत कोणालाच कळत नाही. कोणाचे 200 वाढतात, कोणाचे 2000 वाढतात, कधी कधी 2 महिन्यानंतर कोणाचे डायरेक्ट 3000 वाढतात. म्हणजे जो त्यांच्या फेवरचा त्याचे पैसे कितीही वाढतात. पण कोणता वेतन आयोग लावतात ते हे आजपर्यंत कोणालाच कळालं नाहीये. सेवा पुस्तिका कोणीच पाहिलेली नाहीये. परंतु ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलच्या प्रशासनाकडून कोणी समोर आले नाही. याबाबत साक्षीदार न्यूजने ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलच्या प्रशासनाबरोबर अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु शाळेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तायडे हे गेले 8 दिवस झाले उपोषणाला बसलेले असल्यामुळे त्यांची मेडिकल तपासणी करण्यात आली. मात्र मेडिकलमध्ये व्यवस्थित असल्यावर देखील उपोषणस्थळी पोलीस तायडे यांना दवाखान्यात दाखल करण्याकरता आले होते. मात्र त्यावेळी नातेवाईक आणि तायडे यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की त्यांची प्रकृती जर चांगली आहे तर त्यांना दवाखान्यात नेण्याची गरज नाही. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी देखील पोलिसांना विचारले असता तुमच्याकडे डॉक्टरांनी काही दिले आहे का असा प्रश्न विचारण्यात आल्यावर पोलीस मात्र निरुत्तर झाले. आम्ही करू तुमच्यासाठी, आम्ही करू ना. कोण म्हणे तुम्हाला नाही? आम्ही करू. तुम्ही बोलतोय तो कोणाकडनं आदेश आहे? तुम्ही एक काम करा, मग आदेश कोणतं डॉक्टर आहे की यांची सल्ला लावायची आवश्यकता तर लावून टाका इथे. असं कसं चालेल बरं? आता गरीब माणसांचं समजा नाही विचारताय ते पण असं तुम्ही करता का? त्याच्यावर त्यांना डॉक्टर तर आले उपचार करून परत साहेब. डॉक्टर साहेब असं आहे, त्यांचा रिपोर्ट घेऊ आपण. आम्ही दुसरा डॉक्टर मागून घेतो. बघा आम्ही डॉक्टर मागून घेतो ना सर. तुम्ही मनात लक्षात घ्या, तुम्ही हे जे करतायत ना त्याचं आंदोलन तोडू नका. आंदोलन तोडत नाही आम्ही. आंदोलन तुटेलच ना सर. बोलून घ्या, डॉक्टरना बोलून घेतो आम्ही. तायडे यांच्याकडून सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांना देखील निवेदन देण्यात आले. दीपक गुप्ता यांनी देखील या प्रकरणाची माहिती घेतली. जेव्हा उपोषणाला 6 दिवस झाले होते तेव्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडून याची दखल घेण्यात आली. माध्यमिक शिक्षण विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. त्यांनी खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की शाळेच्या एकाच बिल्डिंगमध्ये 3 शाळा 2 सत्रात भरवल्या जात आहेत. निकषामध्ये जास्त विद्यार्थी आहेत. वाचनालयात निकषानुसार पुस्तकं नाही. शिक्षकांना वेतनाचा तपशील दिला जात नाही. जर हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे तर मग शिक्षण विभागाला शाळा तपासणी करताना आढळून कसे आले नाही? आतापर्यंत शिक्षण विभागाकडून शाळा तपासणी कशी करण्यात येत होती? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहेत. या सर्व धक्कादायक प्रकरणाबद्दल सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी सांगितले. कुछ मांगनी थी, वो मांगने के लिए उपोषण को जैसे पगार नहीं मिल रहा, वक्त 2 महीने से पगार नहीं दिया हुआ है, और बाकी के दूसरे ना जो है कि वेतन आयोग के अनुसार से पगार मिलना चाहिए, ऐसी कुछ मांगनी थी. ये मांगने के लिए बैठे हुए थे. इनके बाद में आज इन्होंने मुझे कॉल किया था और कॉल करके मुझे यहाँ पे बुलाया हुआ था कि हमारी ऐसी मांगनी है, आप हमारा सहकार्य करो.
त्यानुसार मैं ना मानिए ना जो ZP CO साहब है उनसे बात भी किया, और ना जो मैडम है शिक्षण अधिकारी मैडम है उनसे भी बात किया। उसके बाद में ना एक पत्र अभी जिन्होंने दिया हुआ है कि कई मांगनी, और है ना जो शिक्षण संस्था है उनको है ना इन्होंने कार्रवाई करने के लिए कि तुम्हारी जो त्रुटियाँ हैं वो त्रुटियाँ लिख के दी हुई है और त्रुटि का पूर्तता करने का बोला हुआ है। काल मर्यादा नहीं दी हुई है, तो ऐसी मैंने ना इस विषय में भी शिक्षण अधिकारी मैडम से बात किया हुआ है कि उनको आप टाइम लिमिट दो, इसके बाद में ना आगे की कार्रवाई हो। ये नियमों से बाहर है तो नियमानुसार कार्रवाई करने के लिए कि उसको शिक्षक स्कूल में ऐसा बताया कि एक ही जगह पे 3 स्कूल बढ़ती है और उसके बाद में वहाँ पे पानी की व्यवस्था नहीं है, कई ऐसी त्रुटियाँ बताई हुई है। वो त्रुटियों के हिसाब से ना कार्रवाई करने उनके ऊपर होनी चाहिए। और अगर है ना ये कार्रवाई इनका जो अहवाल आया हुआ है अहवाल की पूर्तता नहीं करती तो मेरी मांगनी रहेगी कि ना जो संस्था चालक है जो संस्था है उसकी मान्यता जो रद्द करना चाहिए। आम्ही आपल्याला लवकरच दाखवू की शहरात अजून एक अशी शाळा सुरू आहे की ज्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पाल्याचे ॲडमिशन करायला जाल आणि फी भराल तेव्हा पावती मात्र तुमच्या नातेवाईकांच्या नावाने मिळेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा।